आपण त्या असणाऱ्या बेसिक फाउंडेशन कोर्समध्ये फिजिक्स या विषयामध्ये लाईट हा जो कन्सेप्ट आहे तो बघणार आहे. सो लाईट मध्ये बघा तुम्ही कोणते कन्सेप्ट बघितलेत लाईट मधले, तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय म्हटलं तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता नेमकं रिफ्लेक्शन म्हणजे काय आणि ते रिफ्लेक्शन होण्यासाठी लॉज कोणते कोणते आहेत, नेमकं रिफ्लेक्शन म्हणजे काय आणि रिफ्लेक्शन होण्यासाठी लॉज कोणते कोणते आहेत. सो त्यासाठी बघू आपण रिफ्लेक्शन म्हणजे नेमकं काय बघू आणि नंतर त्याचे लॉज बघू. सो रिफ्लेक्शन होण्यासाठी जो रिफ्लेक्टेड सरफेस असतो की ज्या सरफेसवरून लाईट काय होणार रिफ्लेक्ट होणार आहे, तसा सगळ्यात जो आपण एक्सपेरिमेंट साठी वापरतो त्याला आपण म्हणतो मिरर. ओके, सो आपण असा एक मिरर कन्सिडर केला. त्या मिरर वरती एक आपण स्तंभिका कन्सिडर केली. स्तंभिका स्तंभिका म्हणजे काय तर त्याला आपण म्हणतो नॉर्मल. आणि नॉर्मल ज्या ठिकाणी इन्सिडेंट झाला, ज्या ठिकाणी नॉर्मल आहे, जिथून आपण नॉर्मल केला, ओके, सो त्या असणाऱ्या पॉइंटला आपण काय करा एक किरण, एक लाईटचा रे, ओके, प्रकाश किरण ह्या असणाऱ्या आरशावरती पाडला आहे. आणि ह्या किरणाला काय म्हणायचं तर ह्याला म्हणायचं अपाती किरण, इन्सिडेंट रे. काय म्हणायचं इन्सिडेंट रे म्हणायचं. हा जो किरण आहे हा किरण ह्या बिंदूला काय होईल इन्सिडेंट होईल, असा पडेल आणि पडून तो बाउन्स होईल. आणि बाउन्स होऊन जाणार कोणत्या दिशेला तर हा अशा दिशेला जाईल. हा अशा दिशेला जाईल. त्या दिशेला तो बाउन्स म्हणून जाईल. आणि हे जे घडलं त्याला म्हणायचं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हा झाला इन्सिडेंट रे, हा आहे रिफ्लेक्टेड रे. हा झाला इन्सिडेंट रे आणि हा आहे रिफ्लेक्टेड रे आणि हा नॉर्मल. बघा त्या असणाऱ्या इन्सिडेंट रेने, इन्सिडेंट म्हणजे अपाती किरणाने स्तंभिके बरोबर केलेला जो कोन आहे त्याला म्हणतो आपण अपाती कोन. इन्सिडेंट रेने नॉर्मल बरोबर केलेला जो अँगल आहे त्या अँगलला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. तसंच रिफ्लेक्टेड रेने परावर्तित किरणाने नॉर्मल बरोबर स्तंभिके बरोबर केलेला जो कोन आहे त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्याला काय म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बघा काय काय सांगितलं डायग्राम मध्ये. रिफ्लेक्शन म्हणजे काय, एक किरण आपण घेतला, लाईट रे घेतला आणि तो मिरर वरती इन्सिडेंट केला. मिरर म्हणजे प्लेन आरसा, ओके, आरशावरती मिरर कसा घेतला प्लेन मिरर घेतला. सो सपाट आरशावरती आपण काय केलं तर हा किरण इन्सिडेंट केला, पाडला. पाडल्यानंतर ज्या बिंदूवरती पडला त्या बिंदूवरून तो बाउन्स होईल आणि दुसऱ्या दिशेला जाईल. त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्टेड रे. हा काय आहे इन्सिडेंट रे. त्याला काय म्हणायचं आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि हा काय तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. ओके, काय आहे तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. नेक्स्ट पॉइंट बघा. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन कोणते कोणते आहेत नेमके त्या असणारे जे रिफ्लेक्शन होतं त्या रिफ्लेक्शन साठी लॉज कोणते कोणते आहेत. तर फर्स्ट बघू आपण. मी आता ते लॉज जे आहेत ते लिहित नाहीये, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, तुम्ही बघितलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. फक्त मी एक्सप्लेन करतो. बघा लॉज कोणते कोणते आहेत. पहिला लॉ, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे
and normal lie in the same plane. अपाती किरण, परावर्तित किरण आणि हा जी स्तंभिका आहे ती स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. म्हणजे नेमकं काय, तर अपाती किरण असा पडला तर रिफ्लेक्टेड रे, ओके, म्हणजे अपाती किरण इन्सिडेंट रे असा पडला तर तो रिफ्लेक्टेड रे असा बाजूला जाणार नाही, तर तो त्याच प्लेन मध्ये रिफ्लेक्ट होईल. तर तो त्याच प्लेन मध्ये रिफ्लेक्ट होईल. ओके, हा आहे फर्स्ट लॉ. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल लाईन सेम प्लेन हे तिन्ही एकाच प्रतलात असतात. सेकंड लॉ, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. म्हणजे काय, अपाती किरण आणि परावर्तित किरण हे दोन्हीही नॉर्मलच्या स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला असतात. म्हणजे जर इन्सिडेंट रे हा डाव्या बाजूला असेल कुणाच्या, नॉर्मलच्या, तर रिफ्लेक्टेड रे हा उजव्या बाजूला असेल. इन्सिडेंट रे and reflected ray are opposite side of the normal. And third law of reflection, तिसरा काय आहे, तर तिसरा लॉ असं सांगतोय, थर्ड लॉ ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अपाती किरण आणि परावर्तित किरण ह्या दोघांनी जो अँगल क्रिएट कराय नॉर्मल बरोबर, तो दोन्ही पण अँगल काय असणार आहे, तर सेम असणार आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स and angle of reflection is exactly equal. Angle of incidence and angle of reflection हे दोन्ही पण सेम असतील. म्हणजे angle of incidence जर 30 असेल, 30 डिग्री असेल, तर angle of reflection पण किती असणार आहे, 30 डिग्रीच असेल. angle of incidence and angle of reflection काय असतात, तर सेम असतात. आता रिफ्लेक्शनचं साधं एक्झाम्पल काय बघा, आपण आपला चेहरा आरशामध्ये बघतो, काय आहे, रिफ्लेक्शन. म्हणजे नेमकं काय झालं, तर ज्या असणाऱ्या लाईट मध्ये आपण उभारलोय त्या असणारी लाईट आपल्या चेहऱ्यावरती पडली, चेहऱ्यापासून रिफ्लेक्शन झालं आणि मिरर मध्ये गेली. ओके, चेहऱ्यापासून रिफ्लेक्शन झालं, मिरर मध्ये गेली. मिरर मध्ये आपले इमेज तयार झाली, आपली प्रतिमा तयार झाली आणि ती प्रतिमा परत आपल्याला दिसते कशी, तर लाईटच्या फॉर्म मध्ये. ते नेमकं एक्झॅक्टली इमेज फॉर्मेशन कसं आहे, कशी प्रतिमा तयार होते ते आपण नंतर बघणार आहे. सो रिफ्लेक्शन नंतर आपला दुसरा पॉइंट बघायचा आहे, रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय म्हणतोय, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय आणि ते का घडतं बघा. ज्यावेळी एक प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो त्यावेळी तो आपली दिशा बदलतो. ज्यावेळी प्रकाश किरण हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो आणि माध्यमात जात असताना किंवा माध्यमात गेल्यानंतर तो आपली दिशा बदलतो आणि दिशा बदलणे म्हणजे अपवर्तन, दिशा बदलणे म्हणजे रिफ्रॅक्शन. कशी बदलतो बघा आणि का बदलतो. एक्स वाय ही दोन माध्यमाची, इथं माध्यम पहिला आहे, मीडियम फर्स्ट आहे आणि ते मीडियम सेकंड आहे. असं आपण म्हणलं, इथे जे आहे मीडियम ते आहे एअर आणि इथं जे मीडियम आहे ते आहे ग्लास. एअर म्हणजे हवा, ग्लास म्हणजे काच म्हणतो आपण, किंवा पाणी घेतलं तरी चालेल. बघा, एक प्रकाश किरण असा आला आणि इथे ह्या असणाऱ्या, म्हणजे आपण याला म्हणू पी क्यू, दोन मीडियमच्या बाउंड्रीवरती इन्सिडेंट झाला इथे. आता काय होणार आहे, तर आपल्याला लाईटचा नियम माहिती आहे
प्रकाश हा नेहमी एका रेषेत जातो असं आपण म्हणतो, तसा हा एका रेषेत जायला हवा होता, पण तो तसा गेला नाही. का गेला नाहीये? तर त्याने आपली दिशा बदलली. त्याने काय केली? आपली दिशा बदलली. जिथे आपण त्या क्यू पॉइंटला काय करू, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, नॉर्मल ड्रॉ केला, स्तंभिका ड्रॉ केली, त्या स्तंभिकेला म्हणायचं नॉर्मल. हा कोण आहे? पीक्यू. कोण आहे? कोण आहे पीक्यू? इन्सिडेंट रे, अपाती किरण. अपाती किरणाने नॉर्मल बरोबर केलेला अँगल जो आहे, जो कोण आहे, त्या कोणाला म्हणायचं अपाती कोण. त्यालाच म्हणायचं अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स. आता ज्यावेळी हा प्रकाश किरण PQ जो आहे तो हवेमधून काचेत जाणार आहे, आपला माहिती आहे नियम, तो आपली दिशा बदलेल. कुठे बदलेल? जर तो विरळ माध्यमातून घन माध्यमात जात असेल तर तो स्तंभिकेकडे जाईल. काय म्हटलं मी? विरळ माध्यमातून घन माध्यमाकडे जात असेल म्हणजे रेअर मीडियम कडून डेन्सर मीडियम कडे जात असेल. हे कोणतं मीडियम आहे? रेअर मीडियम. आणि हे कोणतं मीडियम आहे? डेन्सर मीडियम. ओके, रेअर मीडियम अँड डेन्सर मीडियम. सो रेअर मीडियम कडून डेन्सर मीडियम कडे जात असेल तर त्यावेळी तो आपली दिशा बदलतो. कुठे दिशा बदलतो? इज बेंड टुवर्ड्स नॉर्मल. इज बेंड टुवर्ड्स नॉर्मल. तो नॉर्मल कडे बेंड होईल. आणि रिव्हर्स जात असेल तर तो कुठे बेंड होणार? इज बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. नॉर्मल कडून दूर जाईल. ठीक आहे. असा हा PQRS रे ट्रॅव्हल झाला. ह्या असणाऱ्या किरणाला आपण काय म्हणणार? बघा इथे रिफ्रॅक्शन आहे. सो हा आहे रिफ्रॅक्टेड रे. हा आहे रिफ्रॅक्टेड रे. हा आहे इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे. इन्सिडेंट रे ने नॉर्मल बरोबर केला अँगल, त्याला काय म्हणलं आपण? अँगल ऑफ इन्सिडन्स. रिफ्रॅक्टेड रे ने नॉर्मल बरोबर केलेला अँगल जो आहे त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. काय म्हणायचं? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बघा कन्सेप्ट सोपा आहे. आता दिशा का बदलते? दिशा बदलते सांगितलं आपण. काय सांगितलं दिशा बदलताना? एक तर तो विरळ माध्यमातून घन माध्यमात जात असेल तो आपल्या दिशा बदलतो. तो नॉर्मल कडे स्तंभिकेकडे झुकतो. तो घन माध्यमातून विरळ माध्यमात जात असेल तर तो नॉर्मल पासून दूर जाईल, स्तंभिकेपासून दूर जातो. कधी पडला पाहिजे? कसा पडला पाहिजे किरण? तिरपा. हा आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता दिशा बदलण्याचं कारण काय आहे? तर ह्या असणाऱ्या पहिल्या माध्यमात जो वेग आहे हा प्रकाशाचा वेग कुठे? तर एअर मध्ये. आणि इथे प्रकाशाचा वेग कुठे? तर ग्लास मध्ये. त्या दोघांचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे. हवेमधला जर प्रकाशाचा वेग हा काचेमधल्या प्रकाशाच्या वेगापेक्षा काय असतो? जास्त असतो. आणि ह्या असणाऱ्या इक्वेशन मुळे किंवा ह्या असणाऱ्या वेगांच्या बदलामुळे दिशा बदलते. वेगाच्या बदलामुळे काय होतं? तर दिशा बदलते. हवेत वेगळा असतो आणि काचेत वेगळा असतो प्रकाशाचा वेग. त्यामुळे ती दिशा बदलते. कशाची? तर प्रकाशाची. तुम्ही एक एक्सपेरिमेंट केला असेल बघा. कोणता एक्सपेरिमेंट? काय केलं होतं तुम्ही? एक काचेची चिप घेतली. त्या काचेच्या चिपवर काय ठेवलं? सॉरी, एक काचेची चिप घेतली आणि ती कशावरती ठेवली? कागदावरती ठेवली.
कागदावरती ठेवल्यानंतर त्या काचेच्या चिपेला आपण काय केलं, साईडनं बॉर्डर आखली. बॉर्डर आखल्यानंतर त्याच्या एका बाजूला आपण स्तंभिका काढली, स्ट्रेट लाईन एक काढली आणि त्यावरती पिना लावल्या, तिरपी लाईन काढून पिना लावल्या. पिना लावल्यानंतर काय केलं, त्याच्यात दुसऱ्या बाजूला गेलो आपण आणि दुसऱ्या बाजूने बघितल्यानंतर असं बरोबर ठेवून आपण बघितल्यानंतर काय केलं, अजून 2 पिना लावल्या आणि एक एक्सपेरिमेंट आपण केला. आणि त्या एक्सपेरिमेंटवर आपल्याला काय समजलं, तर ज्यावेळी प्रकाश किरण हा विरळ माध्यमातून घन माध्यमात जातो त्यावेळी आपली दिशा बदलतो आणि हा आपण त्या एक्सपेरिमेंटवरून पण समजून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर हे जे रिफ्रॅक्शन बघितलं त्याचे आपल्याला लॉज बघायचे आहेत. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघा, जसे इथे आपण लॉज सांगितले तसेच लॉ इथं आहे, थोडासा फरक आहे. काय बघा, इन्सिडेंट रे, अपाती किरण, रिफ्रॅक्टेड रे and normal are lying in a same plane. हे तिन्ही अपाती किरण, अपवर्तित किरण रिफ्रॅक्टेड रे आणि हा जो नॉर्मल आहे स्तंभिका जी आहे ती तिन्ही एकाच प्रतलात असते. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, नॉर्मल लाईन सेम प्लेन, तिन्ही एकाच प्रतलात असतात. हा फर्स्ट लॉ झाला. सेकंड लॉ, दुसरा लॉ काय बघा, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल but in a different media. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे हे दोन्हीही स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला आहेत, पण हे दोन्हीही वेगवेगळ्या माध्यमात आहेत. इथं काय सांगितलं, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल बट इन द सेम मीडियम. इथं सुद्धा एअर आहे, इथे सुद्धा एअर आहे, तसं इथे नाही आहे. इथे काय म्हणलं, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल, हे नॉर्मलच्या अपोजिट साइडला आहेत पण ते वेगळ्या माध्यमात आहेत. हा लॉ मधला फरक आहे दोघांच्यातला. तिसरा आणि महत्वाचा बघा, कोणता लॉ, तर त्याला आपण म्हणलं स्नेल्स लॉ. काय आहे स्नेल्स लॉ, साइन आय डिवाइडेड बाय साइन आर इज इक्वल टू कांस्टेंट, इज इक्वल टू कांस्टेंट. साइन आय म्हणजे काय, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजे हा दोघांचा रेशो घेतो आपण. कशाचा रेशो घेतो बघा, द रेशो ऑफ साइन ऑफ angle of incidence to the sine of angle of refraction is equal to constant, is equal to constant. हा दोघांचा रेशो हा काय असतो, तर कॉन्स्टंट असतो आणि त्या असणाऱ्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतोय, दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अपवर्तनांक, तर आपण काय म्हणतोय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अपवर्तनांक. काय सांगितलं, द साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स, द साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल. आता तुम्हाला असणारा हा जो सिंबल आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा अपवर्तनांकाचा वेगळा असू शकतो बघ. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, दिस इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशा सिंबॉलने दाखवा किंवा फक्त एनने दाखवा, काही फरक पडत नाहीये.
द साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ह्या दोघांचा जो रेशो आहे तो काय असतो, तर तो असतो अपवर्तनांक. कशाचा अपवर्तनांक? जर तो हवे बरोबर असेल तर दुसऱ्या मीडियमचा अपवर्तनांक. म्हणजे इथे काच असेल किंवा वॉटर असेल किंवा ऑइल असेल, ओके, असे डिफरंट मीडियम असतात, माध्यम असतात, त्या माध्यमाचा तो अपवर्तनांक असतो, त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतोय. ओके, सो बघा आपण ह्या लेक्चर मध्ये काय काय बघितलं. फर्स्ट बघितलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर लाईट बाउन्स होणे, आणि त्याचे आपण 3 लॉज बघितले. ओके, याचे काय बोलले आपण, 3 लॉज बघितले. त्याचबरोबर आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघितलं. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, ज्यावेळी प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो त्यावेळी तो आपली दिशा बदलतो, आपली डायरेक्शन चेंज करतो. सो डेफिनेशन काय असणार, व्हेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, चेंज द डायरेक्शन ऑफ रे. चेंज द डायरेक्शन ऑफ रे, लाईटची दिशा, चेंज द डायरेक्शन ऑफ लाईट म्हटलं तरी चालेल. डायरेक्शन काय होते, बदलते. तो सरळ असाच न जाता तो आपली दिशा बदलून जाईल. दिशा बदलण्याचं कारण महत्वाचं काय आहे, तर प्रकाशाचा वेग जो आहे हवेमध्ये वेगळा असतो, काचेमध्ये वेगळा असतो, पाण्यामध्ये वेगळा असतो, आणि हा वेगाच्या बदलामुळे तो आपली दिशा बदलतो. ओके, वेगाच्या असणाऱ्या बदलामुळे तो आपली दिशा बदलतो. सो लॉज काय सांगितले, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय सांगितले बघा. जसं इथे आपण लॉज सांगितले त्याच पद्धतीने लॉज सांगितले. काय सांगितलं, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाईन सेम प्लेन. आणि तिसरा लॉ त्याला आपण स्नेल्स लॉ म्हणतो. ओके, द साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतोय, तर त्या कॉन्स्टंटला म्हणतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अपवर्तनांक म्हणतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपवर्तनांक म्हणतो. ओके, सो इथपर्यंत आपण ह्या लेक्चर मध्ये स्टॉप करू. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करू.